आणि तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी येथे मंचावर आमंत्रित करते कुमारी हर्षदा पाटील, इयत्ता 10वी अ. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वासुकी सर, माननीय श्रीकांत सुर्वे सर, आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री देसाई सर, उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथे शैक्षणिक वर्ष 2024-25च्या 10वीच्या निरोप समारंभासाठी एकत्र जमलेलो आहोत। या क्षणी मनात अनेक भावना दाटून आलेल्या आहेत। मोठे होण्याचा आनंद, भविष्याची चिंता, शालांत परीक्षेची भीती आणि मनात थोडा दुःखाचा सूर, चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात अश्रू अशी आमची सर्वांची स्थिती झालेली आहे। पावसात गाडीच्या पुढच्या काचेतून काही दिसू नये अगदी तशी स्थिती झाली आहे, पण गाडीमध्ये निदान वायपर तरी असतात। इथे भरून आलेल्या मनाच्या आभाळातून पाऊस डोळ्यात उतरला आहे। इथे वायपर कुठून आणणार? या शाळेत 12 वर्षांपूर्वी मी पहिले पाऊल ठेवले होते आणि गंमत बघा, 12 वर्षांपूर्वी सुद्धा हीच स्थिती होती आणि आज सुद्धा हीच अवस्था। फक्त फरक एवढा होता की येताना भीती होती आणि जाताना भक्ती। येताना माझी पाठी कोरी होती आणि जाताना ज्ञानभंडारातील अमोल रत्नांनी काठोकाठ भरली होती। येताना मातीचा गोळा होता व जाताना त्याचं झालेलं सुंदर शिल्प। सुरवंटाचं फुलपाखरू ही किमया घडवली ती या शाळेनं आणि इथल्या शिक्षकांनी। शिशुवर्गापासून इयत्ता 10वी पर्यंत मी या शाळेत रोज हसली, खेळली, पडली, धडपडली, चुकली, रडली आणि रोज काहीतरी नवीन शिकली। बालोद्यानात असताना तिथल्या शिक्षकांनी शाळेची गोडी लावली। प्राथमिक विभागात संस्कारांची उधळण झाली आणि माध्यमिक विभागात भविष्यासाठी, वास्तवासाठी तयार केले गेले। आतापर्यंतच्या या सर्व शिक्षकांसाठी मी मनापासून आभार मानते। ही शाळा म्हणजे नुसतं चुनाविट्यांच्या खोल्या असं कसं म्हणू मी? हे तर मंदिर आहे, मंदिर, साक्षात शारदा देवीचं मंदिर। मंदिरात असते म्हणून असते काही शाळेतली घंटा। ह्या मंदिरात रोज मंत्रांस्वरूपी पाठ केलेल्या कविता, संस्कृतचे शब्द आणि पाढ्यांची आवर्तनं आताही कानात गुंजत आहे। मग ही शाळेची घंटा वाजतात जणू संस्कारांचे पाठ सुरू होतात। ही शाळा जिथे माझी ज्ञानेश्वरांची, चोखामेळांची, कबीर, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर यांची ओळख झाली। इथेच मला कालिदास, छत्रपती शिवाजी महाराज भेटले। इथेच माझी एडिसन, न्यूटन यांच्याशी मैत्री झाली। इथेच मी मानवी रचना समजून घेतली, हिशोब शिकली तो इथेच। 4 भिंतीत बसून जगाची सफर केली। माझी जिज्ञासा चेतवली, फुलवली, काही शमवली सुद्धा गेली ती इथेच आणि अशीच। आणि हे शालेय जीवन सर्वात अविस्मरणीय बनवणारे माझे मित्रमैत्रिणी। मागच्या बाकाला, चालू तासाला खाल्लेला डब्बा, केलेली मस्ती, भांडणतंटे, कट्टीबट्टी, फक्त डब्बे नाही तर वाटलेली सुखदुःखे या सर्वांनी माझे जीवन अगदी रुचकर केले। आठवतात आता फक्त ती स्नेह संमेलनं, ती 26 जानेवारीची परेड, नाटिका बसवणं, गाण्यांच्या तालमी, विविध स्पर्धा, क्रीडा महोत्सव, ते हरणं, ते जिंकणं, व्यक्तिमत्वाला पैलू पाडले गेले ते इथेच आणि असेच। काहींचं घडणं, काहींचं बिघडणं, शिक्षकांचा ओरडा, घरी राहिलेला गृहपाठ, त्यासाठी मारलेल्या थापा, केलेल्या चुका, त्यांची शिक्षा, हे सर्व काही रोजच्या दिनक्रमाच्या गोष्टी आता आठवणी झाल्या आहेत। पण आता हे सारं संपलं। सोमवार येण्याची भीती संपली, रविवार येण्याची आतुरता हरवली। या जगाच्या स्पर्धेत तर आपण उतरलो, पण निरागसतेचा दागिना मात्र येथेच हरवून बसलो। आपली शाळा संपली, क्षितिजे विस्तारली, पण त्या क्षितिजांपर्यंत पाहू शकणारी नजर दिली ती या शाळेने। सरोवरामधल्या माशाला सागरात गेल्यावर काय वाटेल ते आज आम्ही अनुभवतो, पण त्या सागरात देखील पोहण्याचा आत्मविश्वास दिला तो या शाळेने। आता आमच्यापैकी अनेक जण इंजिनियर, डॉक्टर बनतील, देशाचे नेते होऊन राज्यकारभार करतील, शोध लावून मानवजातीचे कल्याण करतील, क्रीडापटू होऊन मैदान गाजवतील, कलाकार होतील। आम्ही विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊ आणि अखेर मुलाखतीमधून अभिमानानं सांगू की हे सारं काही आम्ही आमच्या विद्या मंदिरातून घेऊन आलो आहोत।
अत्यंत महत्त्वाच्या एका अध्यायाच्या अंताकडे आलो आहे. खरे सांगू तर मी या शाळेचा निरोप घेण्यासाठी समर्थच नाही, परंतु मी या शाळेचा निरोप घेण्याऐवजी या शाळेकडून एक रोप घेणार आहे, माझ्या व्यक्तिमत्वाचं, छोट्या कुंडीतून मोठ्या जमिनीत लावण्यासाठी. जाता जाता सर्व विद्यार्थी मित्रांना मी एवढेच आवाहन करू इच्छितो. घ्यावी उंच झेप गगनी आपण यश कीर्तीची, घ्यावी उंच झेप गगनी आपण यश कीर्तीची, शोभा वाढवावी या विद्या मंदिराची, या विद्या मंदिराची. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विद्या मंदिर.